ज्यांचा आडसाली ऊस आहे तो ऊस आता चांगला मोठा झालेला आहे आणि हा जुलै महिना संपून उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होते. ज्यांचा ऊस उंच गेलेला आहे, चांगला मोठा झालेला आहे, 15 कांड्याच्या पुढे ऊस आहे, अशा शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीने ऊस असा सगळा दाबून घ्यायचा. ऊस जर दाबून घेतला, पुढे सप्टेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या वादळी वाऱ्याच्या जोराच्या पावसाला किंवा वादळी वाऱ्याला ऊस कुठं जमिनीला आडवा होत नाही. ऊस जर जमिनीला पूर्ण आडवा झाला तर एकरी कमीत कमी 5 टनापासून ते 15 टनापर्यंत एकरी उत्पादन घटू शकते. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्या ऊसाला असं दाबून घेतलं तर सगळ्यात मोठा आणि चांगला फायदा होतो. या पद्धतीने ऊस दाबून घ्यायचा. पहिल्या सरीतला ऊस पलीकडे दाबायचा, दुसऱ्यातला अलीकडे दाबायचा. अशा पद्धतीने जर ऊसाची खोपी करून घेतली तर नक्कीच एकरी ऊसाचं उत्पादन वाढतं, कमी होत नाही. लेबरचा खर्च जर म्हणला तर एकरी 2,000 रुपये खर्च येतो, ह्याच्यापेक्षा जास्त येत नाही. पण जर ऊस पडला आणि कमीत कमी 5 टनाने उत्पादन घटलं, 3,000 रुपयाचा भाव दर धरला, साधारण 15,000 रुपयाचं नुकसान होतं. फक्त 2,000 रुपये खर्च करा आणि 15,000 कमवा आणि ऊसाला दाबून घ्या, म्हणजे तुमचा खूप मोठा फायदा होतो. आणि खेळती हवा, सूर्यप्रकाश मिळून ऊसाची जाडी वाढते, ऊसाची उंची वाढते आणि एकरी उत्पादन वाढीला फायदा होतो. हीच योग्य वेळ आहे. आत्ताच ऊस दाबून घ्या.